कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। फसवणुकीतून मिळालेला मोठा पैसा डान्स बार आणि मैत्रिणीवर उधळल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे। बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यासाठी शासकीय लेटर हेड्स, विभागीय आयुक्तांची डिजिटल सही आणि भारत सरकारची राजमुद्रा तसंच महापालिकेच्या टेंडर क्रमांकाचा गैरवापर केला गेला। जळगावच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बनावट कागदपत्र तयार होत असताना सुद्धा समोर आलाय। आतापर्यंत 6 जणांना अटक केली गेलेली आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, कोटींचा व्यवहार समोर आलेला आहे, हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं आणि आता यावर काय कारवाई होते? श्रद्धा, खरं म्हणजे हे संपूर्ण प्रकरण जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये 2 गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले होते आणि त्यामध्ये काही उच्च शिक्षित तरुणांनी त्या सगळ्या बनावट वर्क ऑर्डर तयार केलेल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांना अटक सुद्धा झालेली होती। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या सहीचा, त्यासोबतच प्राधिकरणाच्या लेटर हेडचा आणि सोबतच राजमुद्रेचा सुद्धा त्यामध्ये वापर केला गेलेला होता। अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले होते। हे प्रकरण ताजं असतानाच नंतरच्या काळामध्ये ज्या ठेकेदारांची फसवणूक झालेली आहे त्यांनी थेट कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतलेली होती आणि या संपूर्ण बाबीचा त्यांच्यासमोर पाडा वाचल्यानंतर याबाबतचा तपास सुरू झाला। पोलिसांनी त्याबाबतचे जे संशयित होते त्यांना अटक सुद्धा केली आणि विशेष बाब म्हणजे या सगळ्यामध्ये जामनेर कनेक्शन समोर आलं। गिरीश महाजन यांचा नातलग असलेला तनय महाजन आणि त्याच्यासोबत अन्य 5 जण यामध्ये सहभागी आहेत अशा स्वरूपाचा निष्कर्ष काढला गेला आणि त्यांना अटक सुद्धा झाली। यामध्ये जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपयांची जी रक्कम होती ती तनय महाजनच्या खात्यावर होती। काही नरेंद्र महाजन नावाचा एक व्यक्ती होता, त्यानं जवळपास 36 लाख रुपये कॅश स्वरूपात घेतलेले होते। असे हे जवळपास 6 जण होते। त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी जे पैसे घेतलेले होते त्यांचा नेमकी काय साखळी होती, कुणाकडे ते पैसे गेले याबाबतचा तपास केला जात असताना एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। तनय महाजन यानं त्याच्या मैत्रिणीवर जवळपास 40 ते 50 लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि दुसरी आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे तनय महाजन यानं काही पैसे डान्स बारमध्ये सुद्धा उधळल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एकूणच हे संपूर्ण प्रकरण पाहता पोलिसांचा तपास आणखी वेगात सुरू आहे। आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि अशाच सगळ्या परिस्थितीमध्ये थेट तनय महाजन हाच या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं मास्टर माइंड होता, त्यानं कशा पद्धतीनं पैसे काढलेले होते आणि त्याची उधळपट्टी कशी केली होती हे सुद्धा आता समोर येतं। त्यामुळे पोलिसांचा तपास आता कोणत्या दिशेला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाही, बरोबर आहे। तपास कोणत्या दिशेला जातो आणि आणखी काही खुलासे होतात का याकडे सुद्धा लक्ष असेल। ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेऊ। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।